बुल्ढाना में सीटू के बैनर तले हजारों कामगारों ने जिला कलेक्टर कार्यालय के सामने जोरदार मोर्चा निकाला और जेल भरो आंदोलन किया। प्रदर्शनकारियों ने केंद्र और राज्य सरकार की नीतियों के खिलाफ जमकर नारेबाजी की। कामगारों ने ठेकेदारी और निजीकरण को बढ़ावा देने का आरोप लगाते हुए चारों नई श्रम संहिताओं को रद्द करने की मांग की। प्रदर्शनकारियों का कहना है कि इससे स्थायी रोजगार प्रभावित होगा और कामगारों का शोषण बढ़ेगा। आंगनवाड़ी सेविका, आशा वर्कर समेत योजना कर्मियों को सरकारी कर्मचारी का दर्जा देने, न्यूनतम 30,000 रुपए वेतन, पेंशन और ग्रेच्युटी की भी मांग उठाई। इसके अलावा किसानों को एमएसपी, कर्ज माफी, मुफ्त शिक्षा, स्वास्थ्य और महंगाई पर लगाम लगाने की मांग को लेकर स्टेट बैंक चौक पर रास्ता रोको आंदोलन किया गया। या सरकारने आमचा असा घात केलाय, आम्ही 2003 पासून शालेय पोषण आहार शिजवतो आणि आम्हाला फक्त 80 रुपये रोज आहे। 80 रुपये रोजात आमचं काय होतंय? काही महिला विधवा आहेत, काही महिला वय गेलं पूर्ण आणि अशा महिलाले आशा वर्कर, अंगणवाडी आणि मदतनी यांच्या पगारात वाढ झाली आणि त्यांना पण दिली का नाही ते आम्हाला माहित नाही, पण आम्हाला 1000 रुपये वाढ दिली 2022 पासून, आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही अजून। शेतीमध्ये कार्यरत आज 17 ते 18 वर्ष आम्हाला झालेले आहे, पण आमच्या मानधनामध्ये जे आमच्या मनासारखी वाढ झालेली नाहीये आणि वाढत्या महागाईमुळे आमच्या मुलांचं पालन पोषण करणं आम्हाला खूप म्हणजे महागामध्ये जात आहे आणि कामं एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखे आमच्यावर लादल्या जात आहे। ऑनलाईन कामं एवढे की आमचे डोळे चालले सर। मला हा 3चा चष्मा लागलेला आहे। सारखं रात्रंदिवस आम्हाला ऑनलाईन कामं करावं लागतात, ऑफलाईन कामं करावं लागतात। त्याच्यानंतर आता तर आम्हाला बीएलओचे कामं दिले सर, त्या बीएलओच्या कामाचा सुद्धा आम्हाला काहीच मुद्द्याचा काही लवलेश नाही। नमस्कार, मी अंगणवाडी सेविका आहे। आम्ही सर्व प्रकारच्या सेवा आणि सुविधा पुरवतो। लसीकरण असो, पोषण आहार असो, शिक्षण असो, मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण असो, गरोदर मातांच्या सेवा असो, आम्ही सर्व सुविधा पुरवतो, पण आम्हाला त्या बदल्यात तसं वेतन मिळत नाही। आम्हाला मानधनही खूप कमी मिळते।